सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 5 जानेवारी 9 वाजता सुरू होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विखरलेली पाखरे एकत्र येणार आहे। सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कनिष्ठ आणि वरिष्ठ शाखेत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, अध्यापनाच्या काळाच्या स्मृती पुन्हा जागवाव्यात। उद्योग, नोकरी, कला, तंत्रज्ञान या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले असाल तर त्यासंबंधी मार्गदर्शनाचा लाभ विद्यमान विद्यार्थ्यांना मिळावा। महाविद्यालय आणि संस्था विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न करतील, त्याचसोबत वेगवेगळ्या माध्यमातून त्यात थोडासा हातभार लावावा या हेतूने 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या दिवशी आपण संघाचे कायम सदस्य व्हावे याकरिता नोंदणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे। सदर स्नेह मेळावा विनामूल्य असून या दिवशी माजी शिक्षकांना देखील आमंत्रित करण्यात आले। सदर मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयीन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री अनंत पाटील, प्राचार्य डॉक्टर किरण सावे आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष CA सचिन कोरे यांनी केले। स्नेह मेळाव्याच्या आयोजनासाठी आपण उपस्थित राहणार आहात याची नोंदणी माजी विद्यार्थी संघाने तयार केलेल्या लिंकच्या माध्यमातून करावी असे आवाहन करण्यात आले। जाणून घेऊया माजी विद्यार्थी पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया। आपलं सोनोपंत दांडेकर महाविद्यालय हे पालघर जिल्ह्यामधील पहिलं महाविद्यालय आहे, जे 1968 साली स्थापन झालं आणि 1968 पासून आतापर्यंत गेल्या 56 वर्षांमध्ये हजारो विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत। वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत आहेत। अनेक लोक निवृत्त झाले, समाजामध्ये मोठमोठ्या संस्थांमध्ये काम करत आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये देश विदेशामध्ये ते काम करत आहेत। आता 70 ते 80 हे दशक असेल किंवा 80 ते 90 हे दशक असेल, 90 नंतरचे विद्यार्थी असतील, तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आणि एकत्र आणण्यामधून त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करणे हा उद्देश आहेच, परंतु त्याच्या पलीकडे कॉलेजने गेल्या 50 वर्षांमध्ये जी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे त्यांचा आढावा त्यांच्यासमोर मांडणे आणि सध्याच्या आपल्या आजी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा करून देता येईल आणि एकत्र प्रवाहामधून आपल्याला पुढे कसं जाता येईल हा एक मूळ उद्देश आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये जे विद्यार्थी शिकले त्यावेळेला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि संस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा। त्या प्रतिकूल परिस्थितीमधून जिद्द बाळगत हे विद्यार्थी अत्यंत पुढे आले आणि आता ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना कॉलेज आता कसं आहे ह्याचाही त्यांना आनंद घ्यायला मिळावा। आपले एकत्र आल्यानंतर मित्र सर्व तो स्नेह कायम त्यांच्यामध्ये आहे। आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिफोनच्या माध्यमातून अनेक एकमेकांच्या संपर्कामध्ये असतात, परंतु प्रत्यक्ष भेट व्हावी। आपले त्यावेळेला शिकवणारे 70च्या दशकामधले किंवा 80च्या दशकामधले नंतरच्या काळामधले प्राध्यापक भेटावेत, त्यांच्याशी हितगुज व्हावं, संवाद व्हावा, असे अनेक हेतू या मेळाव्या पाठीमागे आहेत। आणि जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं महाविद्यालय, पहिलं महाविद्यालय, उच्च शिक्षण देणारी पहिली संस्था आणि म्हणून या संस्थेबद्दल आणि संस्थेच्या एकंदर कार्यपद्धतीबद्दल ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे, स्नेह आहे आणि त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत किती लोकांची नोंदणी साधारण सर झाली? आतापर्यंत 1200 पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि साधारणपणे शेकडो विद्यार्थी हे नोंदणी न करता सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये वेळ मिळाला, वेळ कसा असेल आणि काय रूपरेषा कशी असेल? साधारणपणे सकाळी 9:30 वाजता हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सुरू होईल आणि सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये परिचय असेल, वेगवेगळे उपक्रम आपण त्या दिवशी ठेवलेले आहेत। माजी विद्यार्थ्यांची काही मनोगते आहेत, विद्यार्थ्यांचा माजी प्राध्यापकांशी संवाद आहे, एकंदर आपल्या संस्थेचा आढावा संस्थेचे आपले अध्यक्ष CA सचिन कोरे सर सादर करणार आहेत। माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री अनंत पाटील सर हे एकंदर माजी विद्यार्थी संघाचा आढावा देणार आहेत। त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर संस्थेच्या पुढील वाटचालींविषयी सुद्धा माजी विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे। साधारण 9 ते 5 वाजेपर्यंत, 9 ते साधारणपणे 3:30 वाजेपर्यंत हा भरगच्च असा कार्यक्रम आहे आणि याही पुढे आमचा मानस असा आहे की हे सर्व माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून संस्थेशी आणि महाविद्यालयाशी कायमचे जोडले जातील, अशा प्रकारचे आमचे प्रयत्न राहणार आहेत।